मित्रांनो, माझं नाव महेश. मी बँकेत नोकरी करतो. प्रत्येक वर्षी माझी बदली दुसऱ्या शहरात होत असे. मला नोकरीवर लागून तेव्हा फक्त 1च वर्ष झालं होतं आणि माझी पहिली बदली झाली. नवीन घर मी शोधू लागलो किरायाने. मला घर भेटलं. घरमालकीण खूपच देखणी आणि सुंदर होती, पण ती विधवा होती. एवढ्या तरुण वयात ती विधवा झाली होती. मी तिथे राहायला आलो. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. घरमालकीण आणि माझ्यामध्ये असं काही होत होतं की नंतर एक दिवस घरमालकीण आणि मी. नंतर असं काय घडलं की घरमालकीणला माझ्याशिवाय करमेना. रविवारचा दिवस होता. मला सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो आणि दिवसभर मी दीपिका सोबत होतो. आमचे बोलणे दिवसभर सुरू होते. कधी कधी मी तिला असं प्रेमाने बघायचो आणि ती पण मला. आमच्या दोघांच्या मनात जे काही चाललं होतं ते न मी दीपिकाला सांगत होतो आणि न दीपिका मला सांगत होती. पण आम्हाला दोघांना पण कळून चुकलं होतं की आमच्या मनात काय आहे तर. त्या दिवशी रात्री असा काही प्रसंग घडला होता की नंतर दीपिका माझ्याशिवाय तिला करमत नव्हते. ती तर माझ्यासाठी वेडीच झाली होती. पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.